वाई त्याला जरा बघून घ्या शेतकरी मित्रांनो. दाताल कसं भया? दाताला सायदा ते सायदा ठीक आहे. कुठल्या कुठल्या मैदानावर नेलतो? बऱ्याच आमच्या इकडल्या शिराच्या कापरी जयंती मैदानात पळाले. गटपास वगैरे काय गटपास झालेला आहे. झालेला आहे? होय. बरं असं नंबरात वगैरे आले? नंबरात वगैरे राहिलेला आहे. कुठल्या मैदानावर आलतं काय? तिकडे तळपवाडीच्या मैदानात नंबरात कुठल्या राहिला. खांदीला बोलतोय काय? दोन्ही खांदी फिट आहे. दोन्ही खांदी फिट आहे. होय. बरं तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. जरा या बाजूला तुम्ही बैल दाखवूया तर बघून. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये. शेतकरी मित्रांनो संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारातील बैल असतील कोंडा असतील यांच्या चालू किमती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो आपले व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेतकरी मित्रांनो कसं आहे चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व पशूंचे बाजार कव्हर करत असतो. त्यामुळे घर बसल्या बऱ्याच शेतकरी मित्रांना पशूंची माहिती त्या ठिकाणी मिळून जात असते. तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार मालक. नमस्कार. गाव कुठला आहे? वाकी गिरडी. वाकी गिरडी. कसा आहे दाताला कोण? आदत आहे. आदत आहे. झोपलाय का? नाही अजून. त्याला अजून झोपलेला नाही. बरं साधारण किती महिन्याचा आहे काय? साधारण 20 महिन्याचा आहे. 20 महिन्याचा आहे. नक्की दात लावला नाही? नाही नक्की नाही. चकडीलाही काय खेळलेलं नाही? काय सुद्धा नाही. बरं तर मित्रांनो बघून घ्या. मारतं बिरते का बुजतंय? बसतोय. बरं काय सांगता किंमत याची? हे 80,000 सांगतो. 80,000. कुठल्या ओळूच आहे काय सांगता येईल वंशोळी? ही सलगरच्या रणजित निंबाळकरच्या बैलाला आहे. बरं कशाला चालेल भाई आता 80,000 किंमत सांगता येईल? ही काय थोडं शेतीसाठी काम करलं असं वाटते. वाटतंय. बरं व्यापार आहे शेतकरी? शेतकरी शेतकरी ती तुमच्याकडलं आहे का? हा. बरं ह्याची काय सांगताय किंमत? हे 60,000 सांगतो. 60,000. बाय कितीपर्यंत सुटलो? टोटल एक 50-55च्या अपेक्षा. 35 पर्यंत सुटायच नाही? नाही. हे हे एक 70 पर्यंत द्यायचं. 70 पर्यंत द्यायचं. बरं हे काय जोड लागणार नाही का ना वेगवेगळा? तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 9356 95 54 85. दोन्ही घेतले तर एक 70-75 पर्यंत द्या चालेल का? नाही होणार नाही. बरं तर शेतकरी मित्रांनो बघून द्या. शेतकऱ्याजवळ जी खोंडा आहे ती कोणाला पाहिजे असेल तर भैयानं किंमत सांगितलेली संपर्क साधून घेऊ शकता. धन्यवाद दादा. भैया नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? जवळा. सांगोला जवळा. कसा आहे दाताला बैल? हा संपलाय आता. आणि हा ही जोडच आहे का ही? नाही एक आहे. हा सिंगल आहे काय? नाही आपलीच आहेत. नाही असू द्या पण सिंगल देणार आहे जोडीवर देणार आहे कसं आहे? सिंगल. बरं काय जोड मागितली जोड देऊ. किंमत काय सांगतो? त्याचं 1,10,000. 1,10,000. या इकडे बाया. हे बाडाव मध्ये आहे ना? हा बडाव आहे. बरं बाहेर लयच राहिली किंमत. काय गिरायकानं व्यवस्थित मागितल्यावर देऊ जमून. कितीपर्यंत द्यायचं सांगा. बैल धाडाला चांगला आहे. योग्य किंमत पहिले सांगायची. 90-95 पर्यंत आलं तर देऊ. आतनं काय होईल का? आतनं काय नाही. 70च्या आतनं काय होईल का? नाही. नाही ह्याची ह्याचं 31 सांगायचं. सायदाती बैल आहे. म्हणजे अजून शिल्लक आहे. हा धडाला वगैरे चांगला आहे. होय. बरं भैया बोली देणार आहे काम आहे शेती होय. कामाची आहे ती. झुपून पैसे द्यायचं. झोपून पैसे दे ना. हा बरं काय कितीला सुटली? 1 लाखापर्यंत सुटेल. आतनं होईल की 90 पर्यंत होईल नाही? 95 शेवट होईल. बरं मोबाईल नंबर दे भाया. 90 96 84 31 77. ठीक आहे धन्यवाद. राम राम मालक. राम. गाव कुठला आहे? कोरेगाव सातारा. सातारा. किती महिन्याचं कोंडा ही? हे 9 महिन्याचं आहे. 9 महिन्या झोपले यायला का त्याला? नाही खेळावला. खेळलेलं नाही अजून. नाही. बरं बारं काय अजून लहान आहे. बघून घ्या शेतकरी मित्रांनो. वळपण भरलेला आहे का इंजेक्शनवर झालेला आहे? इंजेक्शनवर झालेला. किती किंमत सांगता मला गो? त्याचे सांगतोय 35. ह्याला गुलाब लावलाय काय विषय? फिनिशिंग दिसायसाठी. फिनिशिंग दिसायसाठी गुलाब लावलाय. बा किती पर्यंत सुटेल काय द्यायची किंमत एक सांगा की. द्यायची किंमत आलं 25 एक देऊन टाका. 20-20च्या आतनं सुटेल का? नाही सर आपण हे 40. ते बसले दमले काय? बर कुठं म्हणजे कधी आलाय बाजारात? रात्री 1:30 वाजले. रात्री 1:30 वाजता आला रातच्या. ह्याला खेळलाय का? त्याला खेळावला. बर जोडी काय 40-42-45च्या आसपास आली तर देऊन देऊया. शेतकरी मित्रांनो बघून घ्या. दोन्ही कोंड 45च्या आसपास आलं तर देणार आहेत. मामा शेतकरी आहेत. कोणाला पाहिजे असेल तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मामा कॉन्टॅक्ट नंबर. 96 65 32 50 37. ठीक आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ टाकतोय परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून काही व्हिडिओला
लाईक केलेलं नसते, कमेंट केलेलं नसते आणि सबस्क्राईब देखील नाही बरेच. कारण इथं समजून जातं की सबस्क्रायबरने बघितला आहे का नॉन सबस्क्रायबरने बघितला आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. कारण कसं आहे आपली एक कमेंट आणि लाईक वगैरे खूप महत्त्वाची असते. तर आपण पुढील व्हिडिओ कव्हर करू. भैया नमस्कार. हो नमस्कार. गाव कुठला आहे? वासू दाखवला. वासू दाखवला. किती महिन्याचा आहे पिल्लू? 7 महिन्याचा आहे. 7 महिन्याचा आहे. वळू कडला आहे कसं? हा वळू कडला आहे इंजेक्शनवर झालं नाही? नाही वळू काढलाय. कुठला वळू भरला त्याला? ते निजामपूरचा शंभू. निजामपूरचा शंभूची पैदास आहे बरं का ही. तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो बरं मला घ्यायचं काय वैशिष्ट्य आहे? काय म्हणजे दिसाय देख ना, हा सगळं जागच्या जागेला आहे. बरं शिंगाला चांगला आहे, टॉप आहे. सगळं आहे. शर्तीला पण चालतंय आणि ओळला पण चालतंय. दोन्ही पण कामात. वैशिष्ट्य वगैरे देख कुठं काय म्हणजे बस्तर वगैरे तसं नाही काय नाही नाही? नाही काय सोडा नाही. बरं किती सांगताय द्यायची किंमत? ते 35,000 सांगते. 35,000. 30च्या आत नाही सुटायच नाही का काय? देऊ काय तर कमी जास्त करू. मित्रांनो बघून घ्या खोंड जरा चौफेर दाखवतो. एक करंट बाज वासरू आलेला आहे. मोबाईल नंबर द्या दादा तुमचा. 75 58 46 46 45. धन्यवाद. शेतकरी आहे ना? हा शेतकरी. धन्यवाद. हो मालक राम राम. राम राम. गाव कुठला आहे? वाक्य शिवणं वाक्य शिवणं. किती महिन्यात पिल्लू आहे? पिलो आहे 7-8 महिन्याचा आवरण आहे काय भानगड आहे काय? करंटच आहे तसा. बर कुठल्या ओळख आहे? हे चिकमौद. चिकमौचा ओळख. हा बर काय सांगली मला याची किंमत? त्याची किंमत सांगतोय की 40,000. 40,000. 2 दहाशिवाय राहतच नाही का? राहतच नाही. बरं तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो करंट बाजू वासरू आहे सांगोल बाजारातलं 40,000 मालकाने किंमत सांगितलेली आहे. 7 महिन्याचा म्हणला काय? 7 महिन्याचं वासरू आहे. कुणाला पाहिजे असेल तर मालकाचा नंबर आपण देणार आहे. कमी जास्त होईल का त्यात? होय होणार की. कितीपर्यंत होईल काय? तरी 35 आलं तर द्यायचं. 35 झालं तर द्यायचं. बरं तुमचा मोबाईल नंबर द्या. 93 25 93 0992. ठीक आहे धन्यवाद मालक. जरा दाखवा करंट त्याला जरा घ्या पुढं. कृषी कट्टा. तर बघा जरा आता शांत झालेला आहे. ठीक आहे मालक धन्यवाद. मला 82. भैया राम राम. राम राम. गाव कुठला आहे? येलबर मंगडी. चल मंगळवाडी सांगोल तालुका. हा शेतकरी व्यापार आहे. व्यापार. व्यापारच आहे. हा. दाताल कशी जोडी? ही सायदा 3 जुळ आहे. जुळला आहे. विकला काय कसं काय विका? इकली. त्यामुळे हे टाकलंय काय? हे काय टाकले अंगावर? फाकी. काय पक्की पिवळी फाकी. पिवळी पक्की टाकली काय? केवढा झाला व्यवहार बाहेर? 82,000 झालाय. 82 ला झाल्या. शेती कामाला चालली होय सगळी? होय. आणि दाताला कशी ती? ही सायदा 3 ही जुळ आहे. जुळला आहे सायदा ते. तर मित्रांनो बघून घ्या 82 ला व्यवहार झालाय भैया म्हणतोय. नेमका 82 ला झालाय. हा नेमकाच 82 झालाय. बरं कुणाला दिली? व्यापाऱ्याला दिली? व्यापारी. आता पुढे व्यापार कसा व्हायचा? ह्यांना 82 दिले. ती कर्नाटक. कर्नाटक मध्ये जाते ती म्हणायला. हा 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 ते जरा साधारण आहे जरा चांगला आहे. हा पलीकडे बारक आहे ना. हा. पहिले मिळतील का तुमच्याकडे? कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 96 73 65 071. ठीक आहे धन्यवाद दादा. भैया राम राम. हो नमस्कार. नमस्कार. गाव कुठला आहे? शिराळा. शिराळा. तुमच्याकडली जायचे सगळी? होय तिन्ही पण आमची जायची. रेसिंगची ती काय? हा रेसिंगचा आहे. वाई त्याला जरा. तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. दाताल कसं आहे भैया? दाताला सायदा ते. सायदा ते काय? कुठल्या मैदानावर नेलता हो? बऱ्याच आमच्या इकडल्या शिराळच्या कापरी जयंती मैदानात पळाले. कुठं गटपास वगैरे काय गटपास झालेला आहे. झालेला आहे? होय बरं असं नंबरात वगैरे आले का? नंबरात वगैरे राहिलेला आहे. कुठल्या मैदानावर आलं काय? तिकडे तळपवाडीच्या मैदानाला नंबरात कुठल्या राहिलेला. खांदीला पळतोय काय? दोन्ही खांदी फिट आहे. दोन्ही खांदी फिट आहे. होय बरं तर बघून घ्या शेतकरी मित्रांनो. जरा या बाजूला तुम्ही बैल दाखवूया. तर बघून घ्या एकदम मोठ्या मापात आहे. कुठल्या खिलारमध्ये कशात येतं ही? नाही प्युअर म्हैसूरी. म्हैसूरी आहे काय? होय बरं कसा ओळखायचा म्हैसूरी भैया हो? गळगट नाही बैलाला म्हैसूरी बैलासनी. हं. आणि काळा असते जाती ते कळते बैलाच्या. खेळते थोडा तोंडापाशी थोडा पांढरं पांढरा हा. हे असतंय. बर तर कुणाला पाहिजे असेल तर किंमत किती सांगताय मला? 1.5 लाख रुपये सांगितले. 1.5 लाख. कितीपर्यंत मागणी होती? काय झाली आहे मागणी? मागणी झाली 1,10,000 पर्यंत मागणी झाल्या. बर किती आलं तर सोडायचं मग? 1,35 झालं तर सोडायचं. 1.10 1.15 पर्यंत सुटायचं नाही? नाही 1.25 पर्यंत 1.25 लाखापर्यंत द्यायचं. द्यायचं. ठीक आहे. आणि ही बी मैदानावरच पळवलेलं आहे? हे मैदानावर पळवलेलं आहे. पळले आहे कसं? पळाले की या इकडे. शांत वाटते जरा? शांतच आहे जरा. रात्री बसणं पोटात काय नाही ना त्यांच्या. मोयर नांदी ना तुम्ही? आणलेली की बरं, पण मग किती खायला पर्यंत? झाले त्या. दाताला कसा येईल? दाताला दुसरं झाले आता. आणि काय म्हणते याची किंमत? त्याची किंमत 60,000 रुपये सांगितले ते. 60,000 पर्यंत सांगितलं. किती आलं तर देणार? काय 40,000 रुपये आलं तर द्यायचं. ठीक आहे. ह्याची त्याची 70 सांगितले ते. बरं 80 ला जोड मिळेल का?
नाही नाही मिळाली नाही केवढ्याला पद्धत सुटेल सांगा ही दाताल कसं आहे भाई हो 2 मिनिटं कुठलं हे पण दुसरंच आहे आणि कसं काय होईल याची द्यायची किंमत 55,000 आलं तर द्या मोबाईल नंबर आहे 80 08 64 54 ठीक आहे धन्यवाद दादा तर मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापाचा बैल आहे मालक दाताल कसा आहे दाताला साईदा ती सायदा ते काय शेती कामाला चाललेला आहे गाड्याला पळालेला आहे गाड्या रेसिंगचा आहे हो बरं आणि गयानवर वगैरे सोडलाय नाही नाही अजून अंडू मध्येच आहे हो बरं तर मित्रांनो बघून घ्या झाडाला चांगला आहे वसेंड वगैरे बघून घ्या कांबळ वगैरे कमी आहे चांगल्या क्वालिटीचा बैल आहे कुठल्या वळूच आहे काय सांगता येईल ह्याची वंश वगैरे नाही चांगल्या ओळख आहे बरं मी तुमचा व्यापार आहे काय व्यापार आहे बरं काय सांगितली मला किंमत ही 1.25 लाख केवढ्याला आणलाय तुम्ही 80 80ला आणलाय बरं तर मित्रांनो बघून घ्या मारते काय हो जरा नाही जरा काय इतकं नाही कितीपर्यंत सुटेल कितीपर्यंत द्यायचं? आपली लाखाची अशी लाखाला का देणार आहे काय तुमच्याकडे बैल खात्रीने मिळते म्हणा हा बरं तर शेतकरी मित्रांनो बघा टॉप क्वालिटीचं पळायला आता कुठल्या मैदानावर पळू ह्याचं काय सांगितलं का त्यांनी काय नाही पुण्यात पळालं नाही पुण्यात पळल्याला मी तुम्ही काय असं पळलेलं नाही नाही मी रात्रीच आणलाय रात्री आणला आज लगेच त्याचा कार्यक्रम विकायला आणला हा ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मालक मला नंबर नाही सांगता मग तुमची जाहिरात नंबर आहे थांबा मग हा 1 मिनिट कुठली गाडी आहे तुमची कसं होतंय नेमकं हाच बैल कोणाला तर घ्यायचा असतोय संपर्क साधा जय मल्हार लिहिलेलं का तर मित्रांनो हा नंबर आहे ह्यांचा बघून घ्या हा नंबर आहे 75 17 43 20 83 शेतकरी मित्रांनो बाजार बघून घ्या कशा पद्धतीने भरलेला आहे राम राम हो भैया राम राम म्हणले राम राम गाव कुठला आहे पडसाळी दाताल कसा आहे ही आता एक दात पडलाय काल म्हणजे 2 दात झाले. ठीक आहे कुठल्या वळू आहे काय सांगता येईल काय नाही आपण एक घेतलेला असंच घेतलेलं आहे काय बर कशाला काय झोपलाय खेळवला याला असं झोपलेला होता गाडीला छकडीला वर झोपला हो झोपलेला बर किती सांगता किंमत 10 म्हणतात बर काय वैशिष्ट्य आहे किंमत एवढी सांगताय मला जातीवंत आहे जातीवंत आहे काय बर किती होईल फायनल द्यायची किंमत एक सांगाय फायनल किंमत 90 90ला दे मोबाईल नंबर द्या 90 11 हा 98 13 81 व्यापार आहे शेतकरी आहे नाही शेतकरी नंबर झाला पूर्ण हा अजून आता सांग 90 11 हा 98 13 81 ठीक आहे धन्यवाद हा मला फायनल द्यायची किंमत एक सांगा मला 90लाच ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघून घ्या सांगोला हा बाजार हा एका व्हिडिओमध्ये कव्हर होण्याचा बाजार नाही प्रचंड मोठा बाजार असतो त्यामुळं आपण बऱ्यापैकी चांगल्या वस्तू किंवा जशा कमेंट येते त्या पद्धतीच्या वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करतोय कुणाला कोणत्या प्रकारची बैल खोंड बघायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे त्या पद्धतीची बैल असतील खोंड असतील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित करूया तर जास्तीचा वेळ न घालवत आपण अजून 1-2-4 बैल कव्हर करायचा प्रयत्न करू कसं आहे दाताला जुळला शेती कामाला चाललाय सगळी पळवलेला आहे आता काय पळवणार आहे आता जुळलं म्हणलं झाली आता पण चालते शेताला तर कशाला कामाला चालणार बैलगाडीला चालणार पेरायला चालणार चालणार बडाव आहे का कसं अंडूच आहे किती सांगता किंमत म्हणजे 55 सांगितले 55 पळलेली बैल अवताला चालत नाही म्हणते ती खरं आहे कस्ता घ्यायला लागते त्याला हाय पण ती त्याला कसं त्याला काकरीचं वळा नसते नाही त्याला बाकी- सरळ चालणार बैल जरा त्यांना शिकवावं लागतं झाली आता त्या निम्या वयात आपणच शिकवायचं म्हणल्यावरती बैल खोंड घेतलेलं बरं नाही मग. त्याला काय नाही आपण काय थोडं तसं नाही आता त्याचं करिअर झाले रेसिंग मध्ये त्याला आता आपण जर अवताला आणून झोपला तुम्ही डबल त्याचा मोबदला घ्यायला लागलाय बरोबर आहे त्या बैलाला जर आता अवताला व्यवस्थित चालायचं म्हणलं त्याला सुरुवात म्हणजे बेस करावं लागते ना त्याला हळूहळू सुरुवात करायला लागते जसं चालवलं असं बरं हळूहळू ह्याची काय किंमत मध्ये काय फरक पडतो त्यामुळे तर किती काय आता कितीला सुटली काय काय 45-50 मागते ती किती आलं तर देणार आहे? काय 1000-2000 कमी तर योग्य मागितलंय मग नाही योग्य आहे विहिता. कोण देते? 45-50 ठीक आहे काय मग आता ह्याची काय होईल रेंज तरी काय 52-53 तर झालं पाहिजे मग 1-2 हजार तुमची अपेक्षा आहे अजून जीव अडकलाय 2000 ठीक आहे द्या मोबाईल नंबर द्या 73-87 68-26-13 ठीक आहे मित्रांनो 50ला शेंडी लागल्यावर हा बैल मिळून जाईल शेती कामाला चालवलेला आहे पण रेसिंगला पळलेला आहे मालकानं खरं सांगितलेलं आहे कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता
शेतकरी मित्रांनो, आज प्रचंड गर्दी आहे बाजारात. आज चांगला बाजार भरलेला आहे, सांगोल्याचा बैल बाजार. त्यामुळं कुणाला बैल खोंड घ्यायचे असतील, म्हशी खिलार गाई हर एक नमुन्याचे प्राणी ह्या बाजारामध्ये भेटतात. तर नक्की विजिट करा. सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातोय. तर बाजाराला वार रविवार असतोय. बाजारात रविवारी याची धाडस करू नका, कारण रविवारी जर तुम्ही घरून हल्ला तर इथं येईपर्यंत बाजार फुटतोय. त्यामुळं शनिवारी या. संध्याकाळी जर शनिवारी आला तर तुम्हाला संपूर्ण बाजार बघायला मिळेल आणि तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीची जनावर आपल्याला घ्यायला मिळतील. जास्तीचा वेळ न घालवता आपण मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.